सो फ्रेंड्स, या लॅपटॉपची आपण काही दिवसाआधी अनबॉक्सिंग केलेली होती आणि आता याला 1 वीक होत आला आहे. सो आज आपण करूया याची रिव्ह्यू, म्हणजे ॲक्च्युली कसा परफॉर्म करते, काय आहे सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन, काय आहे लॅपटॉपची, रॅम किती आहे, रॉम किती आहे, ते सर्व मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा, आता माझी व्हिडिओ एडिटिंगच सुरू होती फिल्मोरावर. सो व्हिडिओ एडिटिंग कंप्लीट झाली आणि आता तुम्हाला दाखवतो यामध्ये मी काय काय इन्स्टॉल केलं आहे. ठीक आहे. सो सर्वात पहिलं तर मी याची लाईटिंग ऑन करून दिली आहे कीबोर्डची, आणि याला खूप प्रकारमध्ये, म्हणजे खूप व्हेरायटीमध्ये कस्टमाइज करता येते. हे आहे माझं वॉलपेपर, आणि हे बघा, यामध्ये मी सगळे हेवी सॉफ्टवेअर्स यूज केले आहे. फिल्मोरा, इलिस्ट्रेटर, फोटोशॉप, आफ्टर इफेक्ट, कोरल ड्रॉ पण आहे, आणि अल्सफाट. ॲक्च्युली गेम वगैरे पण टेस्टिंग करावं म्हटलं, सो गेम पण इन्स्टॉल केलेला आहे. चला आता सगळ्यात मेन गोष्ट, सिस्टीम अबाउट. हे बघा, माझ्या याच्यामध्ये 512 GB वेरियंटवाला हे आहे रॉम, आणि 4 GB ग्राफिक कार्ड्स, NVIDIA 350, 3050, 16 GB रॅम, आणि हे इंटेलचं नाही आहे, AMD Ryzen 7 प्रोसेसर. ओके. सो ठीक आहे. हा मला पडला होता ॲक्च्युली फ्लिपकार्टवरून, आम्ही सेलमध्ये ऑर्डर केला होता, तर हा मला 55,000ला आला होता. आणि यामध्ये MS ऑफिसवाला आणखी एक वर्जन येते, बट तेवाला वर्जन 65चं होतं, म्हणजे 10,000 रुपीज महागाने. सो आम्ही हेच घेतलं आणि यामध्ये MS ऑफिस नंतर इन्स्टॉल केलं. विंडोज 11 होमसोबत येते हा लॅपटॉप. सो मित्रांनो, खरं म्हटलं तर माझं ग्राफिक डिझायनिंगचं वर्क खूप असतं आहे, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आणि डिझायनिंग हे 2 वर्क माझे फार चालतात. सो मी एवढे हेवी सॉफ्टवेअर यूज करतो, आणि हा लॅपटॉप म्हणजे मला वर्क करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. याचं जे ग्राफिक कार्ड आहे ते ॲक्च्युली वर्किंगमध्ये खूप हेल्पफुल असते. जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग, रेंडरिंग वगैरे करता, तर तुम्हाला माहीत असेल की ग्राफिक कार्ड आपल्याला निडेड असते, आणि 3050 ग्राफिक कार्ड म्हणजे नॉर्मल युजेसमध्ये बरोबर वर्क करतं. जर आपला 1080 व्हिडिओ एडिटिंग करताय तुम्ही 1080pमध्ये, तर ते नॉर्मल चालतं. इफ 4K वगैरेच्या क्लिप्स आहे तर त्या पण हँडल करून घेते, बट थोडं हीट येते, आणखी काही नाही. की तुम्ही फोटोशॉप वगैरे कसं पण यूज करा, फोटोशॉपला काही प्रॉब्लेम होत नाही, हँग नाही मारत, काही नाही ना, आणि काहीच नाही, हीट पण तेवढा नाही होत. इलिस्ट्रेटर पण वर्क करते, आणि कोरल ड्रॉच पण मी यूज केला आहे, सो कोरल ड्रॉ पण यामध्ये रन होते. आणि गेमिंग तर तुम्ही बघूनच घ्या. अल्सपाट तर काही नाही, एकदम मक्खन चालतं आहे वाटल्यास. यामध्ये मला वाटते आपण GTA 5 वगैरे ट्राय करायला पाहिजे. GTA 5 कसा रन करते, एक गेमिंगचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईल प्रॉपर, ज्यामध्ये आपण ओनली गेम्स रिव्ह्यू करू. NFS, GTA, आणखी जे पण काही AAA टायटल गेम्स आहे ते सर्व आपण बघूया. पण सध्या आपण हा बघू, अल्सपाट कसा काय आपला रन होते म्हणून. बघा, माझी जमतेम स्टार्टिंगच आहे, फक्त एकच लेवल कंप्लीट केली आहे मी शायद. हो, तर बघूया आपली कोणती गाडी आहे ही. मित्सुबिशी. ओके, माझ्याकडे सध्या एकच कार आहे, त्यामध्येच टच ड्राईव्ह ऑफ करूनच खेळूया. टच ड्राईव्ह ऑन केला तर म्हणजे भरपूर मला हे होतं आहे, सो लोडिंग होतं आहे आपला गेम. बघूया पण किती सही वाटत आहे. GTA 5चा रिव्ह्यू लागेल तर सांगा, मी तो पण इन्स्टॉल करणार, त्याचा पण रिव्ह्यू करू. कमेंट करा मला. देखते खेळ के. हे बघा, मी इकडे माझे कंट्रोल्स आहे आणि कंट्रोल्सने हँडल करत आहे. ओ भाई, काय खतरनाक स्टंट. एका हातानं खेळणं महागात पडेल शायद मला. भाई, खतरनाक एक्सपीरियंस. शिट. गेम तर मक्खन चालत आहे, बट एका हातानं थोडंसं हँडलिंग करणं म्हणजे कठीण काम आहे. ओ भाई, सो
शायद मी 5th नंबरवर आलो आहे, बट गेम मक्कन चालत आहे. आणखी एक गेम इन्स्टॉल केला होता मी, ॲक्च्युली दाखवतो मी तुम्हाला. वेट, हां, आणखी माझ्याकडे एक फ्रीमध्ये मॉडर्न कॉम्बॅट म्हणून केलेला आहे. सो माऊस वगैरे आहे. गेम छान चालतो मॉडर्न कॉम्बॅट 5, आपण अटकत नाही. यामध्ये मला फार क्रायची जी सिरीज आहे, फार क्राय फार आवडत असते. तर फार क्राय मी माझ्या जुन्या लॅपटॉपमध्ये होता. तर गेमचं पूर्ण कलेक्शन आहे, पण यामध्ये आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. आणि 512 GB रॉम असल्यामुळे मी थोडं विचार करत आहे, कारण माझं पूर्ण ऑफिस वर्क असते. तर ऑफिस वर्कमुळे सर्व रॅम कन्झम्पशन होत आहे जास्त. कारण मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे ॲक्च्युली दिस PC. ओके, हे बघा, फक्त 4-5 दिवसामध्ये काय राहिलं आहे माझ्याकडे, 190 GB फ्री आउट ऑफ 447 GB. त्यामुळे मला विचार येत आहे की हां, आणि मेन म्हणजे हा एक्सपांडेबल आपण करू शकतो अप टू 2 TB. त्यामुळे मी हा व्हेरियंट घेतलेला आहे. यामध्ये रॅम पण आपण एक्सपांड करू शकतो अप टू 32 GB आणि इंटरनल स्टोरेज पण अपग्रेड करू शकतो अप टू 2 TB. सो मला वाटतं यामध्ये एखादी मला SSD इन्स्टॉल करावी लागेल एक्सटर्नल. त्यानंतर फुल परफॉर्मन्स आपल्याला हा लॅपटॉप काढून देणार. आणि जर तुमच्या बजेटमध्ये तुम्ही लॅपटॉप बघत असेल की 55,000पर्यंत तुम्हाला काही चांगलं पाहिजे एखादी मशीन, सो दिस इज बेस्ट लॅपटॉप तुम्ही परचेस करू शकता. आणखी जर तुम्हाला GTA 5 किंवा Assassin's Creed, फार क्राय 5, NFS या गेमचे रिव्ह्यू लागेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्की गेम इन्स्टॉल करणार आणि तुमच्यासाठी रिव्ह्यू आणणार. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्ही हा लॅपटॉप परचेस करू शकता. चांगला लॅपटॉप आहे.